महाराष्ट्रातील 360 किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थित असणारा देवगड या किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की या किल्ल्याचं निर्माण 1705 इसवी मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये झालं होतं. काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला यादव काळामध्ये बनला होता असं म्हटलं जाते. हे किल्ला मराठा नौसेनाचं एक प्रमुख केंद्रबिंदू होतं त्या काळात. येथून समुद्री व्यापारी मार्गावर सुरक्षेचं काम केलं जायचं. असं म्हणतात इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या काळात हा अतिशय महत्वाचा किल्ला होता. या किल्ल्यावरती आजही खूप मोठ्या मोठ्या भिती, तोफा आणि इथे काही गुप्त सुरंगा सुद्धा आहेत. या किल्ल्यावरती देवेश्वर महादेव मंदिर अतिशय जागृत आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारं आहे असं म्हटलं जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर मराठा नौदल सेनाचं जे आहे अतिशय प्रमुख असं केंद्र होता हा किल्ला. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ जो आहे इथेच संपतो मित्र. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.